हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 1932. आमुची जीव लगे सज्जन सोयरी, नांदतील तिरी भिवरेच्या. तीच माझ्या चित्ती वसती दिवस राती, भेटावया खंती वाटतसे. संपदा सोहळे सर्व सुख वसे, वैकुंठी जे नसे सुरवरांसी. ज्याच्या नामे पाप दुःख नासे, भय विठ्ठल बाप माय रखुमाई. माझा जीव जितो अमृत ते कळा, कंठी वेळो वेळा ध्यात असे. तुका म्हणे वाट पाहता शिनले, त्या पंथे डोळुले पंढरीच्या. 1932. आमचे जिवलग सज्जन सोयरे चंद्रभागेच्या तीरावर नांदतात. तेच माझ्या चित्तात दिवस रात्र वास्तव्य करून राहतात. त्यांच्या भेटीची उत्कंठा आहे, परंतु भेट होत नाही म्हणून जीवाला खंत वाटते. जो स्वर्ग सुख देवदेवतांना वैकुंठात मिळत नाही, ते संपन्न सुख सोहळे इथे आहेत. ज्याच्या केवळ नामस्मरणाने पाप दुःख भय नष्ट होते, ते विठ्ठल पिता आणि माता रखुमाई आहे. ज्यामुळे माझा जीव जिवंत आहे, ते नामामृत कला कंठात ठेवून त्यांचे चिंतन करतो. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीच्या वाटेकडे लागलेले डोळे वाट पाहून थकून गेले. 1933. न्यावयासी मूळ पाठविल कधी, मज कृपानिधी पांडुरंग. प्राण फुटे माझा त्याची या वियोगे, घडी जाय युगे एकी एकी. त्याची गावीची आवडती जीवा, जीव हा सांडावा ओवाळुनी. दिनोदिन चिंता वाटते बहुत, नावडे संचित करावेसे. तुका म्हणे आता आहे तेची सरो, कोण करी भरोवरी मग. 1933. मला माहेरी घेऊन जाण्यासाठी कृपानिधी पांडुरंग कधी बोलावेल पाठवेल, त्याच्या वियोगात माझा प्राण फुटू पाहत आहे. एक एक क्षण युगाप्रमाणे वाटतो. त्याच्या गावाची पंढरपूरची जीवाला फार आवड आहे. पंढरीचा कोणी वारकरी दिसताच त्याच्यावरून जीव ओवाळून टाकावा वाटतो. दिवसेंदिवस पांडुरंगाची भेट कशी होईल या विचाराने चिंता वाढत आहे. त्यामुळे संचित करावेसे वाटत नाही. पूर्वीचाच संचित ठेवा, संपू दे, त्यात भर कशाला टाकू, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1934. पाळीला विदतो आजी फळा आला, ऐसा हा कळला साच भाव. नामाची आवडी लागलीसे चित्ता, पाय आठविता सुख वाटे. धरिल्या देहांचे साधले कारण, पुढिल्या खंडन गर्भवासा. तुका म्हणे लाभ झाला एकसरे, आणिक दुसरे नाही आता. 1934. पूर्वी अनेक जन्मांतरी मी जे सत्कृत्य काही विधिवत धर्माचरण केले, त्याचे फळ मला मिळाले. ते असे की विठ्ठल नामाची गोडी मला मनाला लागली आणि त्याच्या पायाच्या चिंतनाने सुखकारक वाटू लागली. मानव जन्म मिळाला, त्याचे सार्थक झाले. पुढील जन्म मृत्यूच्या चक्राचे खंडन झाले. तुकाराम महाराज म्हणतात, जन्मोजन्मी हा लाभ मला अखंड मिळावा, या शिवाय काही करायचे नाही. 1935. हिततेची एक क्राब कंठी राहे, नाठविती देव भाव देही. हाची एक धर्म निज बीज वर्म, हेची जाळी कर्मे केली महा. चित्ते राहे पायी रूप बैसे डोळा, जीवे कळवळा आवडीचा. अखंडन खंडे अभंगन भंगे, तुका म्हणे गंगे मिळणी सिंधू. 1935. मुखामध्ये राम असावे, यात नरदेहाचे हित आहे. त्यामुळे देहभावाचे विस्मरण होते, भूक तहान याची जाणीव नष्ट होते. नामस्मरण हाच सर्वश्रेष्ठ मानव देहाचा श्रेष्ठ धर्म आहे आणि भगवंताच्या प्राप्तीचे रहस्य आहे. यामुळे अघोर पाप राशी भस्म होता. हरिनामामुळे चित्त प्रभूच्या चरणाजवळ स्थिर राहते. डोळ्यांत तेच सगुण रूप ठसते. मनामध्ये श्रीहरीच्या भक्तीचा जिव्हाळा निर्माण होतो. तुकाराम महाराज म्हणतात, गंगेचा प्रवाह समुद्रात मिळाला तरी खंडित होत नाही, तो अखंड वाहतच असतो. त्याप्रमाणे नामस्मरणाची गंगा हरिप्राप्तीनंतरही खंडित होत नाही, अखंड चालू असते. 1936.
माझी ये जातींचे मज भोयटो कोणी आवडीची धनी फेडावया आवडे ज्या हरी अंतरा पासूनी एसियांचे मनी आर्त माझे तया लागी जीव होतो कासाविस पातील वास नयन हे सुफळ हा जन्म होऊनी समाधान देता आलिंगन वैष्णवांसी तुका म्हणे तोची सुदिन सोहळा गाऊ या गोपाळा धनीवरी 1936. अशाप्रमाणे हरिभक्तीची आवड असणारा माझा स्वभावासारखा एखादा वैष्णव मला भेटावा आणि त्याच्या संगतीत हरिभजनाची हौस तृप्त व्हावी. ज्याला हरिभक्तीची आवड आहे अशा वैष्णवाची भेट व्हावी अशी तळमळ जीवाला आहे. त्याच्या भेटीसाठी जीव कासावीस होतो आणि त्याची डोळ्यांना प्रतीक्षा आहे. त्या वैष्णवांना जेव्हा भेटेन तेव्हा प्रेमाने आलिंगन देईन. त्यावेळी मला माझा जन्म कृतार्थ झाला असे वाटेल. तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णवाच्या भेटीचा तो दिवस सुदीन असेल. त्यावेळी आम्ही मिळून विठ्ठलाचे नाम भजन तृप्त होईपर्यंत गाऊ. 1937. आमुचे जीवन हे कथा अमृत आणि कै संत समागम सारू एके ठाई भोजन परवडी स्वादरसे गोडी पदोपदी डालिया ढेकर येती आनंदाचे ओसंडले वाचे प्रेम सुख पिकले स्वरूप आलिया घुमरी रासे ते अंबरी न समाये मोजिता तयांचा अंत नाही पार खुंटला व्यापार तुका म्हणे. 1937. श्रीहरीच्या गौरव कथेचे अमृतपान करणे आणि संतांच्या सहवासात राहणे हेच आमचे जीवन आहे. भोजनाचे सर्व प्रकार बाजूला सारून एकेठाई बसून पदोपदी सदोदित रसास्वादाची ब्रह्मरसाची गोडी चाखत राहू. या अमृत सेवनाने तृप्त झाल्यावर आनंदाचे ढेकर येतात. वाचेने भक्ती प्रेम सुखाचे लोट वाहत राहतील. देवाचे स्वरूप विपुल प्रमाणात पिकून त्याचे भरघोस पिकाची राशी आकाशात मावत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या राशीची मोजदाद करायची तर त्याचा अंत लागत नाही, म्हणून मोजमापाचा व्यवहार थांबला आहे. 1938. जोडिले ते आता नसरे सारिता जीव बळे देता हाता आले संचित सारुणी बांधिले धरणे तुंबिले जीवन आक्षेपे हे शीत उष्णते ते सुख दुःख नाही अंतर सभाई एक झाले बीज तो अंकुर पत्र शाखा फळ प्राप्त बीज मूळ अवघे नासे तुका म्हणे नामी राहिला लिसे गोडी बीजाच्या परवडी होती जाती. 1938. आम्ही आमचा सर्वस्व जीवभाव बळी देऊन जीवन प्रवाह विठ्ठल चरणी अर्पित केला आहे. तेव्हा कुठे हे विठ्ठल निदान हाती आले. ते किती खर्च केले तरी संपणार नाही. अवघे संचित दूर करून नामरूपी नदीला धरणे बांधली. त्यामध्ये श्रीहरीचे स्वरूप जीवन निग्रह पूर्वक अडकून काठोकाठ भरून ठेवले. आम्ही जोडले ते शीत उष्ण सुख दुःख नाही, ते अंतर्बाह्य एकच हरीचे रूप भरून राहिले आहे. बीजांतून अंकुर उगवतो, त्याला फांद्या पाने फळे क्रमशः येतात. फळाद्वारे बीज प्राप्त झाले की सर्वांचा सहज सर्वनाश होतो. त्याप्रमाणे नामस्मरणाने पाप नष्ट होते, पुण्य वाढते, चित्त शुद्धी होऊन संत संग मिळतो. नंतर हरी आणि आत्मा एकरूप झाले तरी नाम हे बीज उरते. तुकाराम महाराज म्हणतात, नाम बीजाची गोडी वाढली की कित्येक बीजाची वाढ होऊन तेही लयाला जातील. 1939. भक्ती भावे आम्ही बांधिलासे गांठी साधावितो हांटी घ्या रे कोणी सुखाची या पेठे घातले दुकान वांडियेले वान राम नाम सुखाचे फुकाचे सकळांचे सार तरावया पार भव सिंधू मागे भाग्यवंत झाले थोर थोर ती केला फार हाची सांटा खोंटे कुडे तेथे नाही घातपात तुका म्हणे चित्त शुद्ध तरी. 1939. भक्तिभावाच्या भांडवलावर संसाराच्या भरबाजारात माल कोणी विकत घ्यावा म्हणून हाका मारतो आहे. परमार्थाच्या पेठेत आम्ही दुकान घातले आहे. विठ्ठल नाम रूपी मालाची साठवण केली. हे नाम सुखकारक विनामूल्य मिळाले, ते सर्व साधनाचे सार असणारे श्रेष्ठ प्रतीचे भवसिंधू पार करण्याचे सोपे साधन आहे. पूर्वी जे भाग्यवंत झाले त्यांनी हा साठा करून ठेवला. या मालात काही खोटेपणा घातपात नाही, हा व्यापार नीतीचा आहे. हा माल घेण्यासाठी चित्तशुद्ध हे मोल पाहिजे, म्हणजे कोणताही तोटा सोसावा लागत नाही असे तुकाराम महाराज म्हणतात. 1940.
पर्जन्य पडावे आपुल्या स्वभावे, आपुल्याला दैवे पिके भूमी, बीजतेची फळ देईल शेवटी, लाभ हानी तुटी ज्याची तया, दीपाची अंगी नाही दुजा भाव, धनी चोर सावसारिकेची, कावळे डोपरा कंकर तिरा, राजहंसा चारा मुक्ता फळे, तुका म्हणे येथे आवडी कारण, पिकला नारायण जया तैसा. 1940. सगळीकडे समान पद्धतीने जलवृष्टी करणे हा पर्जन्याचा सहज स्वभाव आहे, पण प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार पिकाचा लाभ होतो. जसे बीज पेरावे, मेहनत करावी, तसे त्यातून होणारा लाभ हानी याच्या कष्टाच्या प्रमाणे मिळते. दिवा आपला धनी सज्जन चोर यांना समान प्रकाश देतो. कावळे मेलेल्या प्राण्याचे मांस खातात, तितरी पक्षी खडे खातात, राजहंस मोती खातात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला जशी आवड आहे त्याप्रमाणे नारायण त्याला पावतो. 1941. धीर तो कारण एकविध भाव, पतिव्रते नाहो सर्व भावे, चातक हे जळन पाहती दृष्टी, वाट पाहे कंठी प्राण मेघा, सूर्य विकासिनी नेघे चंद्रामृत, वाट पाहे अस्त उदयाची, देनू येऊ नेदी जवळी आनिका, आपुल्या बाळका विनावत्सा, तुका म्हणे नेम प्राणांसवंसाठी, तरीच या गोष्टी विठोबाची. 1941. पतिव्रता सर्व भावाने पतीशी एकनिष्ठ असते, त्याप्रमाणे भक्ताने देवाच्या पायी एकनिष्ठता ठेवावी, म्हणजे सर्व सफलता होते. चातक किती तृषार्थ झाला तरी जमिनीवरील पाण्याकडे पाहत नाही, तो कंठात प्राण ठेवून मेघातील पाण्याची वाट पाहतो. सूर्योदयाला विकसित होणारी कमळे चंद्रप्रकाशाने उमलत नाही, ती सूर्योदयाची वाट पाहतात. गायीला पाना किती अनावर झाला तरी ती आपल्या वासराशिवाय अन्य वासरांना जवळ येऊ देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल प्राप्तीच्या दृढ निश्चयात विठ्ठल भक्तीचा नियम करून विठोबाच्या गोष्टी बोलाव्या. 1942. देह बुद्धी वसे जयाची अंगी, पूज्यता ते जगी सुख मानी, थोर असे दगा झाला त्यासी हाटी, सांडोनी या गांठी चोरी नेली, गांठीचे जाऊनी नव्हे तो मोकळा, बांधविलासे गळा दंभ लोभे, पुढिल्या उदिमा झालेसे खंडन, दिसे नागवन पडे गांठी, तुका म्हणे ऐसे बोलतील संत, जाणून या घात कोण करी. 1942. जो देहाभिमानी असतो त्याला लोकांकडून मिळणाऱ्या सन्मानाचे सुख वाटते. या लौकिक जीवनात फार मोठा दगा झाला असे समजावे, कारण त्याच्या पदरी असलेली पुण्य संपत्ती मान दंभरूपी चोराने लुटून नेली. पुण्य संगती गेली, पण सन्मान प्राप्तीच्या हव्यासाने द्रव्य लालसेने त्याला बांधून टाकले. त्यामुळे तो पुढे पुण्यकर्म व्यवहार करील अशी आशा उरली नाही. धड परमार्थ नाही, धड संसार नाही, अशी त्याची फसगत झाली. तुकाराम महाराज म्हणतात, त्यासाठी संत मंडळी हितोपदेश करतात, ते ऐकूनही हेतू परस्पर कोण स्वतःचा घात करील बरे. 1943. जिकडे जाय तिकडे सवे, आता यावे यावरी, माझ्या अवघ्या भांडवला तू एकला झालासी, आता तुझे धरा जणी पायाहुनी वेगळे, तुका म्हणे आता देवा नका गोवा यावरी. देवा मी तिकडे जाईन, तिकडे तू माझ्या बरोबर यावेस, कारण तू एकटाच माझे अवघे भांडवल आहेस. जर तू तुझ्यापासून वेगळे केलेस तर ते योग्य होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या भक्तीशिवाय मला कशातही गुंतून ठेवू नको. 1944. स्मरता का घडे नास विष्णुदास यावरी, ऐसी सीमा झाली जगी, तरी मी वेगी अनुसरलो, धरिले ते निवडे आता, नगडे चित्ता वेगळे, तुका म्हणे नाश नाही पुराणे ही गरजती. 1944. जीवनभर विष्णूचे दास्य केले आणि देहांताचे वेळी त्याचे स्मरण केले तर मनुष्याचा नाश होत नाही, आणि विष्णू भक्तीची सत्कीर्ती सांगण्याची अगदी सीमा झाली, म्हणून ती तत्काळ वेगाने विष्णूच्या चरणापाशी अनन्य झालो. शुद्ध मनाने चिंतन करीत नारायणास चित्ती धरले, आता ते वेगळे होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध मनाने नामस्मरण करणाऱ्याचा नाश होत नाही असे पुराणे गरजून सांगतात. पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. महाबली ज्ञानेश्वर महाराज की जय.